Hi dear friends, today we are going to see the very humorous poem of 10th class, The Twins in Marathi, Zuli Mule, which is in second unit 2.3. First of all, let us try to understand this term, twins. Twins, it means two babies born at the same time from the same mother is known as twins. साधारणपणे जुळी हा शब्द आपल्याला माहिती आहे आणि त्या संदर्भातले काय विनोद होता ते या नॅरेटरने या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिस पोएम इज रिटन बाय हेनरी सॅमब्रुक ली या नावाचे कवी आहेत, त्यांनी ही कविता तुमच्यासाठी लिहिलेली आहे. So let us start stanza by stanza. You have 3 stanzas are here, and one remaining stanza we will see after this. So let us start. In form and feature, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin. It not a sound knew which. Like this is the first stanza, and the narrator has described the puzzling situation in the life of twins. कवीने या ट्विन्सच्या जीवनामध्ये, जसं आपल्यालाही माहिती आहे की वी हॅव सीन मेनी मूवीज ऑफ डुप्लिकेट पर्सन्स, आणि त्याच्यामध्ये कसे काय काय गोष्टी कसा गोंधळ होतो ते आपण सुद्धा वी हॅव एक्सपिरियन्स इट थ्रू द मूवीज. आणि तशाच प्रकारची काही गोंधळाची परिस्थिती आणि त्याच्यातून निर्माण होणारे एक्झिग्रेशन मधून निर्माण होणारे जे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं वर्णन या कवीने या कवितेमधून केलेलं आहे. तर पहिलं कडू आपण पाहूया. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब. पहिली जी ओळ सांगते फॉर्म अँड फीचर, इट मीन्स बॉडी अपिअरन्स, अँड लिम्ब मीन्स बॉडी पार्ट्स. म्हणजे एकंदरीत फिजिकल अपिअरन्स जे आहे, आपण दिसणे म्हणतो, ते दोघांची शरीर यष्टी अगदी हुबेहूब होती, सेम टू सेम म्हणून आपण. ते खालची ओळ सांगते आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. हे दोघेही दिसण्यामध्ये एकमेकांसारखे होते, एकमेकांसारखे दिसत होते. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड इच फॉर वन अनदर. आणि सारखे दिसत असल्यामुळे लोकांमध्ये सुद्धा गोंधळ व्हायला लागला. फोक मीन्स on purposely I have underlined some words here which are top words, and the similar meaning is given here in the brackets in front of those words. Okay, so folks means here people. तर या ठिकाणी लोकांमध्ये सुद्धा गोंधळ व्हायला लागला आणि ते याला हा समजणे आणि त्याला तो समजणे असा एक गोंधळ लोकांमध्ये त्या ठिकाणी सुरू झाला. एवढंच नाही तर नॅरेटर पुढे सांगतो इट पझल ऑल अवर किथ अँड किन. किथ अँड किन मीन्स रिलेटिव्स, रिलेशनशिप्स. एवढंच नाही तर आमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या दोघांविषयी गोंधळ सुरू झाला. अँड इट रीच अ फिअरफुल पिच. आणि त्याची एक क्रॉसिंग द लिमिट असं म्हणतो आपण, भयंकर प्रकारे त्याचे परिणाम पुढे दिसायला लागले. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, इट नॉट अ साउंड न्यू विच. आणि याचं कारण असं आहे त्या गोंधळाचं की आमच्यापैकी एक जण कोणीतरी ट्विन म्हणून जन्माला आला होता, पण अजून कोणत्याही व्यक्तीला, साउंड मीन्स पर्सन, आमच्यापैकी ट्विन कोण आहे ते मात्र या ठिकाणी माहीत झालेलं नव्हतं. असं हे फ्रॉम द व्हेरी स्टार्टिंग स्टांजा, सुरुवातीच्याच कडव्यामध्ये गोंधळाला सुरुवात झालेली आहे. अँड टिल द एंड द पोएम गोज सम सिक्रेट्स. शेवटच्या भागापर्यंत लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन्स यू कॅन सी थ्रू आउट दिस पोएम. वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी तुम्हाला पुढील कडव्यामध्ये पाहायला मिळतील.
Let's see the second stanza. One day to make the matter worse, before our names were fixed. आणि सुरुवात अशी झाली दुसऱ्या कडव्याची की एके दिवशी ही जी परिस्थिती होती, अगोदरच गोंधळाचं वातावरण आहे दोघांच्या बाबतीमध्ये, आणि त्यात आणखी काय झालं की परिस्थिती बिघडत चालली. मॅटर वर्स, परिस्थिती वाईट बनत गेली. त्याचं कारण आहे की बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स, यांचे ज्याला आपण बारसं म्हणतो आपण नाव ठेवणे वगैरे, तर त्याच्या अगोदरच परिस्थिती वाईट बनत चालली. ॲज वी वेअर बीन वॉश बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स. त्याचं कारण असं आहे की त्या बारशाच्या किंवा त्या नामकरण विधीच्या अगोदर जेव्हा या दोघांना दवाखान्यामध्ये असताना नर्सने त्यांना आंघोळ घालायला सुरुवात केली आणि तिच्याकडून या ठिकाणी काय झालं, वी गॉट कम्प्लिटली मिक्स. आम्ही दोघंही वी कॅन से इंटरचेंज. जे क्रॅडल असतील, पाळणे असतील, ज्याच्यामध्ये ज्याला ठेवायचं आहे ऍक्च्युली त्याला त्या ठिकाणी ठेवलं गेलं नाही, तो दुसऱ्या पाळण्यामध्ये ठेवलं गेलं. आणि याचाच परिणाम बघा पुढे काय झाला. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री. कदाचित हा डेस्टिनीचा भाग असेल, हे नियतीनेच लिहून ठेवलं असेल त्यांच्या नशिबामध्ये. आणि म्हणून रादर नर्स हे कदाचित एकतर ते डेस्टिनीचा पार्ट असेल, भाग असेल, किंवा त्या नर्सचा जो लहरीपणा आहे त्याच्यामुळेही कदाचित बाय मिस्टेक म्हणतो आपण, चुकीने तिच्याकडून ते त्या ठिकाणी झालेलं आहे. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी. परिणाम असा झाला की या दोघांची कम्प्लिटली देवर मिक्स, देवर इंटरचेंज. पॅडलमध्ये त्यांची अदलाबदल झाली. आणि माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, माझ्या भावाचं जे नाव आहे ते मला मिळालं. आय गॉट ख्रिश्चन हिम. ख्रिश्चनचा अर्थ या ठिकाणी आहे नामकरण विधी, त्याला आपण बारसं वगैरे म्हणतो. मुलाचं मुलीचं नाव ठेवणे हा जो कार्यक्रम आहे त्याला या ठिकाणी ख्रिश्चन म्हटलेलं आहे. तर याचं नाव त्याला आणि त्याचं नाव याला, असं या ठिकाणी काय झालेलं आहे, कवितेमध्ये गोंधळ झालेला आहे. असं हे दुसरं कडवं आपल्याला या ठिकाणी सांगतं. लेट अस सी द थर्ड स्टांजा. दिस फॅटल लाइकनेस इव्हन जॉ. लाइकनेस जो सिमिलॅरिटी अमॉंग दोज ट्विन्स, दोघांमध्ये असलेली जे सारखेपणा जो आहे तो मात्र या ठिकाणी दिस फॅटल मीन्स व्हेरी सिरियस डेंजर सिच्युएशन. इव्हन डॉग कंटिन्यू. तर हा जो वाईट प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार होता तो सदैव चालू राहिला. इट इज कंटिन्यूड. माय फूट स्टेप्स वेन ॲट स्कूल. जेव्हा म्हणजे शाळेमध्ये याची एंट्री झाली नॅरेटरची, तेव्हापासून सिरियस गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडू लागल्या. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट ऑफ फूल. इन दिस स्टांजा द स्कूल सिच्युएशन इज डिस्क्राइब हिअर. शाळेमध्ये जेव्हा जेव्हा जॉन म्हणजे या नॅरेटरचा भाऊ तो काहीतरी खोडी करायचा, काय सम ऍब्सर्ड मिस्टेक्स, काही चुका करायचा, खोड्या करायचा, प्रँक्स करायचा, आणि त्यावेळी त्याची पनिशमेंट, फ्लॉ, पनिश, त्याची शिक्षा मात्र या ठिकाणी नॅरेटरला मिळायची. अँड देन आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. आणि मग मी नॅरेटरला पडलेला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी सांगतो आहे की मी प्रत्येकाला काय करायचो, विचारत बसायचो. आय वुड आस्क टू एव्हरीबडी दॅट आय न्यू. मला माहीत असलेल्या किंवा म्हणजे ओळखीच्या प्रत्येकाला मी माणसाला विचारायचो, ते पण फ्रुटलेसली. मला माहिती आहे की याचं उत्तर मला मिळणार नाही. त्याला फ्रुटलेसली या ठिकाणी म्हटलेलं आहे. की प्रश्न काय आहे नॅरेटरचा, व्हॉट इज द नॅरेटर्स क्वेश्चन हिअर टू एव्हरीबडी. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. जर कदाचित माझ्या ऐवजी, माझ्या जागी जर तुम्ही असता आणि तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, असा एक फ्रुटलेस क्वेश्चन नॅरेटर या ठिकाणी या कडव्यामध्ये आपल्याला विचारतोय. लेट्स स्टार्ट द लास्ट अँड फोर्थ स्टांजा ऑफ द पोएम. कवितेचं शेवटचं कडवं, चौथं कडवं आपण या ठिकाणी पाहूया. Our close resemblance turn the tide. Turn the tide means make the situation worse. या ठिकाणी
यांच्या दिसण्यामधला जो सारखेपणा होता, क्लोज रिझेम्बलन्स, त्यामुळे परिस्थिती आणखीनच दिवसेंदिवस वाईट होत गेली, बिघडत गेली. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, घरगुती जीवनामध्ये, इन पर्सनल लाईफमध्ये, नॅरेटरच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा परिस्थिती बिघडत गेली. त्याचं कारण पुढे सांगितलेलं आहे बघा. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. जी या नॅरेटरची इंटेंडेड ब्राईड होती, म्हणजे ज्या मुली सोबत नॅरेटरचं लग्न होणार होतं, तिच्याशी मात्र लग्न झालं ते त्याच्या भावाचं म्हणजे जॉनचं लग्न या ठिकाणी झालेलं आहे. एवढा मोठा गोंधळ या ठिकाणी झाला, तो या कडव्यामध्ये आपल्याला दिसून येतो. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. वास्तविक पाहता पुढचे अनेक वर्ष त्यांच्या लाईफमध्ये, डोमेस्टिक लाईफमध्ये अशाच प्रकारे अनेक ऍब्सर्ड मिस्टेक्स, चुका ज्या आहेत त्या होत गेल्या. अँड व्हेन आय डाईड मीन्स हिअर द नॅरेटर डाईड. जेव्हा या ठिकाणी नॅरेटरचं निधन झालं त्यावेळी बघा, द नेबर्स केम अँड बरेड ब्रदर जॉन. या ठिकाणी म्हणजे असा गोंधळ झाला की मृत्यू झाला नॅरेटरचा आणि शेजारी लोक आले आणि त्यांनी मात्र या ठिकाणी ब्रदर जॉनला त्या ठिकाणी दफन केलं किंवा त्याचं फ्युनरल म्हणतो आपण, अंत्यविधी या ठिकाणी केला. अशा प्रकारे ही कविता हेनरी सॅमब्रूक ली या नावाच्या कवीने तुमच्यासाठी लिहिलेली आहे. तर या ठिकाणी कसा गोंधळ होतो ट्विन्सच्या जीवनामध्ये, त्याचं एक समर्पक आणि थोडंसं हायपरबोल, एक्झॅगरेशन, अतिशयोक्तीच्या पद्धतीने किंवा विनोदाच्या माध्यमातून कसे विनोद निर्माण होतात पुढे, हे कवीने या ठिकाणी आपल्याला या चारही कडव्यांमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पोयम या ठिकाणी एंड झालेली आहे. त्यानंतर या पोयमवर आधारित एक 5 मार्काचा प्रश्न आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. हिअर आर 5 पॉइंट्स which I have already written on the blackboard here. टायटल, या कवितेचं टायटल आहे, द टायटल इज द ट्विन्स. द नेम ऑफ द पोएट, इथंच आपण शेवटी आता पाहिलं हेनरी सॅमब्रूक ली हा या कवितेचा कवी आहे. राईम स्कीम, या कवितेच्या चारही कडव्याची राईम स्कीम जी आहे ती ABAB या प्रकारातली आहे. ते आपण इथं थोडक्यात समजावून घेऊ. फॉर एक्झाम्पल याला आपण टायटल देऊया ए टाईड. त्याच्यानंतर इथं लाईफ शब्द आहे बघा. टाईड आणि लाईफ यांचं राईम होत नाही म्हणून याला आपण टायटल देऊया बी. त्याच्यानंतर तिसऱ्या ओळीचा लास्ट वर्ड आहे ब्राईड. ब्राईड आणि टाईड या दोघांचं राईम होत आहे म्हणून याला आपण पुन्हा टायटल देऊया ए. आणि शेवटचा शब्द आहे या कडव्यामधला, चौथ्या ओळीतला, वाईफ. ब्राईड आणि वाईफ यांचं यमक जुळत नाही, पण तुम्ही जर या ठिकाणी हा शब्द पाहिला दुसऱ्या ओळीतला शेवटचा, लाईफ आणि वाईफ, हे मात्र या ठिकाणी राईम जुळत आहे म्हणून याला नाव द्यायचं आहे बी. तर अशा प्रकारे या संपूर्ण स्टांजामध्ये जेवढे कवितेचे कडवे आहेत, चारही कडव्यामध्ये तुम्हाला ABAB ही राईम स्कीम या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच एनिवन. तसे याच्यामध्ये 2-3 फिगर ऑफ स्पीच आहेत. काही ठिकाणी अलिट्रेशन पण आहे आणि आपल्याला एकच लिहायचं आहे एनिवन, म्हणून आपण एक हायपरबोल नावाचा जो अलंकार आहे त्याची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. या कवितेमध्ये हायपरबोल आपल्याला ठिकठिकाणी दिसून येत आहे. आपल्याला फक्त एवढंच लिहायचं असतं, पण तुम्हाला समजण्यासाठी मी एक ओळ सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही जर ही ओळ बघितली, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन, ही जी ओळ पाहिली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की या ओळीमध्ये आपल्याला हायपरबोल, मराठीमध्ये अतिशयोक्ती, हा जो अलंकार आहे तो या ओळीमध्ये दिसून येतो. जसं की जेव्हा नॅरेटरचा मृत्यू झाला तेव्हा शेजारी आले आणि त्यांनी ब्रदर जॉनलाच त्या ठिकाणी काय केलं, त्याचं दफन केलं, असं ही ओळ सांगते या ठिकाणी. देन लास्ट पॉइंट, थीम ऑफ द पोएम ऑर सेंट्रल आयडिया. कवितेची जी थीम आहे ती आपण या ठिकाणी बघूया. द थीम ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम्स फेस बाय वन ऑफ द ट्विन्स. ट्विन्सच्या जीवनामध्ये
त्याच्यापैकी एकाला कोणते प्रॉब्लेम्स जीवनामध्ये फेस करावे लागतात हा या कवितेचा साधारणपणे त्याची एक सेंट्रल आयडिया किंवा मध्यवर्ती कल्पना आहे असं आपल्याला सांगता येईल. ऑल द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅगरेटेड दॅट दे क्रिएट्स ह्युमरियस इफेक्ट. आणि या कवितेमध्ये सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते इतके एक्झॅगरेट करून सांगितलेले, अतिशयोक्तीने मांडलेले आहेत की त्यातून काय होतं की कवितेमध्ये ह्युमरियस इफेक्ट निर्माण होतात किंवा विनोदी किस्से जे आहेत ते कवितेमधून समोर येतात. तर अशा प्रकारे आपल्याला इन शॉर्ट ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम हे अशा प्रकारे या ठिकाणी सांगता येईल. धन्यवाद.